धाराशिव जिल्ह्यात अत्यंत रोमहर्षक अशा लढती होत आहेत। परांडा विधानसभा मतदारसंघातून 14व्या फेऱ्याखेरीस 479 मतांनी विद्यमान पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे आघाडीवरती आहेत। त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागून राहिलंय। तर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 23व्या फेरीअखेर कैलास पाटील यांनी 21,722 मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे आणि ते विजयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्यासोबतच बार्शी विधानसभा मतदारसंघातून 15व्या फेरीअखेर 3740 मतांनी विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे पिछाडीवरती आहेत आणि माजी आमदार दिलीप सोपल हे आघाडीवरती आहेत। या ठिकाणी एकूण 24 फेऱ्या होणार आहेत, त्यामुळे आणखीही 9 फेऱ्या बाकी आहेत। या 9 फेऱ्यामध्ये नेमकं काय होतं यावरच बार्शी विधानसभेचा निकाल अवलंबून असणार आहे। गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा।